नमस्कार, मी उमा बागुल. सप्तरंग मराठी चॅनलच्या यशोगाथा कहाणी एक संघर्षमय प्रवासाची या कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचे स्वागत करते. मी तुम्हाला प्रत्येक एपिसोडमध्ये नवनवीन व्यक्तिमत्वांची भेट घालून देत असते. तर आजचं जे व्यक्तिमत्व आहे ते व्यक्तिमत्व म्हणजे खानदेशातील एक नामांकित व्यक्तिमत्व आहे, ज्यांनी वैद्यकीय, सामाजिक आणि राजकीय या तिघही क्षेत्रातील हे अष्टपैलू असं व्यक्तिमत्व आहे असं म्हणायला हरकत नाहीये. तर मी जास्त विलंब न करता तुम्हाला त्यांची ओळख घालून देत आहे. तर सर आई हॉस्पिटलचे संचालक आहेत, ज्यांचं नाव आहे डॉक्टर कुंदन फेगडे सर, आणि ते MBBS DGO आहेत फ्रॉम मुंबई. तसंच यावल तालुक्यातील आणि परिसरातील हे एकमेव स्त्रीरोग तज्ज्ञ तसेच प्रसूतीशास्त्र तज्ज्ञ आहेत, आणि ज्यांचं जे अध्यक्ष म्हणून आश्रय फाउंडेशन यावल रावेर इथे कार्यरत आहेत. तसंच यांचं जे तिसरं पद आहे ते म्हणजे हे स्वीकृत सदस्य आहे यावल नगर परिषद येथील. तर यातून तुम्हाला ओव्हरऑल समजलंच असेल की मी जे तुम्हाला अगोदर जे क्षेत्र सांगितलं तर सर प्रत्येक क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. तर तत्पूर्वी मी सरांचं स्वागत करते. सर नमस्कार. तुमचं RK रेकॉर्डिंग स्टुडिओ आणि तसंच यशोगाथा या कार्यक्रमामध्ये खूप स्वागत आहे. धन्यवाद. कसं वाटतंय सर तुम्हाला आज इथे येऊन? आज खरं तर मला ज्यावेळेस सांगितलं गेलं की आपला इंटरव्ह्यू आहे, तर त्यावेळेस मी आजपर्यंत कधी इंटरव्ह्यू दिला नाही, परंतु माझ्या आयुष्यामध्ये मी जे काही आजपर्यंत केलेलं आहे त्याचं कुठेतरी एक त्या ठिकाणी आपण त्याची खबरदारी घेऊन मला या ठिकाणी बोलवलं, त्याबद्दल आपलं खूप खूप धन्यवाद. थँक्यू सर, तुम्ही आज इथे आलात. नक्कीच आमचे जे प्रेक्षक आहेत ते तुमच्याकडनं आज नक्कीच प्रेरित होणार आहेत, कारण तुमची जी यशोगाथा आहे ती आज तुम्ही आमच्यासमोर मांडणार आहात. आम्हाला खूप आनंद होत आहे. तर सर्वात अगोदरचा जो माझा प्रश्न असेल तुम्हाला तो असेल की जन्म आणि तुमचं बालपण हे कसं होतं? माझं जन्मभूमी जी आहे माझी ती यावल तालुकाच आहे, परंतु माझं शिक्षण जे आहे ते नाशिक जिल्ह्यामध्ये झालं, सटाणा तालुक्यामध्ये. आणि त्यानंतर पुन्हा माझी कर्मभूमी जी आहे ती पुन्हा यावल तालुका झाली. माझा जन्म झाला फैजपूरमध्ये 16 फेब्रुवारी 1982 साली. त्यानंतर माझे वडील सटाणा तालुक्यामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये शिक्षक होते, त्यामुळे त्या ठिकाणी माझं पूर्ण शिक्षण 12वी पर्यंतचं सटाण्यामध्ये झालं. प्राथमिक शिक्षण माझं जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये झालं. त्यावेळेसची परिस्थिती अशी होती की आमच्या जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये खाली फरशी सुद्धा नव्हती. तर त्यावेळेस आम्ही शेण जमा करायचो आणि सोमवारच्या वर्गाला बसायचं असेल तर शनिवारी शेण जमा करून आम्ही तो वर्ग पूर्ण सारवायचो, आणि तेव्हा ती जमीन आम्हाला बसण्याच्या लायक सोमवारी असायची, म्हणजे तो पूर्ण आठवडा आम्ही त्या ठिकाणी काढायचो. अशा प्राथमिक शिक्षण आमचं अशा शाळेमध्ये झालं. आजचा जो कल आहे विद्यार्थ्यांचा, मला नामांकित शाळेत टाका, प्रायव्हेट शाळेमध्ये टाका, परंतु असं काही नाही. जीवनामध्ये सक्सेस शिक्षणच जर घ्यायचं असेल तर तो कुठल्याही बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं, त्यांनी दिव्याखाली रात्रीच्या अंधारामध्ये त्या ठिकाणी अभ्यास करून आज ते एवढे महामानव झाले. त्याच पद्धतीने कुठलाही विद्यार्थी त्याच्या मनामध्ये जर असेल शिकण्याची इच्छा तर तो कुठल्याही परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी शिकू शकतो. तर हे माझे प्राथमिक शिक्षण अशा जिल्हा परिषदेच्या शाळेत झालं. त्या ठिकाणी अतिशय चांगले शिक्षक त्या ठिकाणी होते. ते शिक्षकांच्या त्या शिक्षणामुळे मी एवढा पुढे येऊ शकलो. माध्यमिक शिक्षण माझं मराठा इंग्लिश स्कूल सटाणे या ठिकाणी झालं. त्यानंतर 11वी आणि 12वीचं जे शिक्षण आहे ते सुद्धा नाशिक जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाजाचं त्या ठिकाणी कॉलेज सटाण्यामध्ये त्या ठिकाणी माझं झालं. आणि खरोखर नाशिक जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाजाचे जेवढेही संस्थाचे शाळा आणि कॉलेजेस आहे ते संपूर्ण राज्यामध्ये नावाजलेले 2 नंबरची संस्था ती आहे. शिक्षण कसं असलं पाहिजे, शिक्षक कसे असले पाहिजे, त्यांचं सिलेक्शन कसं केलं पाहिजे शिक्षकांचं, हे अतिशय उत्तम उदाहरण म्हणजे नाशिक जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाज ही संस्था आहे. आणि त्यानंतरचं जे माझं शिक्षण आहे ह्या सटाण्यासारख्या एखाद्या छोट्या गावामध्ये मी माझं शिक्षण पूर्ण केलं. आणि त्यानंतर मुंबईला शिकायला जाण्याची माझी इच्छा होती. मला खरं तर पहिलेपासून मला डॉक्टर होण्याची इच्छा होती, कारण एक डॉक्टर अनेक रुग्णांना त्या ठिकाणी जीवनदान देऊन तो जो आनंद त्याला मिळतो हा मी लहानपणापासून त्या ठिकाणी अनुभवत होतो. आणि लहानपणापासून कुठल्याही माझे ज्या डॉक्टरांकडे बघायचो त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन माझा असाच होता की हे देवदूत म्हणून काम करतात, आणि त्यामुळेच मी हे फील्ड निवडलं. आणि पहिल्याच एंट्रन्समध्ये त्यावेळेस आमच्या वेळेस पहिलीच एंट्रन्स झाली
त्यावेळेस कोणाला एंट्रन्स कशी असते काय असते माहिती नव्हतं, पण ग्रामीण भागातून सटाण्यासारख्या ग्रामीण भागातून माझा 73वा रँक आला आणि मला महाराष्ट्रातले जवळजवळ सर्वच कॉलेजेस मिळत होते आणि KEM पासून तर मुंबईतले सगळे 7चे 7 मेडिकल कॉलेज मला ओपन होते. परंतु आमची परिस्थिती KEM ची फी भरण्यासारखी नव्हती. त्यावेळेसची MBBS ची फी होती फक्त 18,000 रुपये आणि 18,000 सुद्धा वार्षिक फी. माझे वडील 3 मुलं होते माझ्या वडिलांना आणि तिघांचे शिक्षण करायचे होते. तर तिघांचे शिक्षण कसे करायचे, एवढी फी कशी भरायची, म्हणून मग मी JJ हॉस्पिटलला ऍडमिशन घेतलं, जे पूर्णपणे गव्हर्नमेंटचं हॉस्पिटल आहे. आणि त्या ग्रँड मेडिकल कॉलेजमध्ये माझी फी फक्त 6,000 रुपये होती. माझं पूर्ण वैद्यकीय शिक्षण जे होतं ते माझ्या वडिलांनी आजही खर्च लिहून ठेवला. म्हणजे ती डायरी जर मी बघितली तर मला इतकं विशेष वाटतं की 2.5 लाख रुपयामध्ये मी त्या ठिकाणी राहून खाऊन पिऊन सर्व पुस्तकं विकत घेऊन त्या ठिकाणी 2.5 लाखात माझं शिक्षण झालं. त्यानंतरचं जे शिक्षण होतं पोस्ट ग्रॅज्युएशन ते माझं ऑल इंडिया एंट्रन्स मधून रँक आला आणि जवळजवळ माझा एक 1500 रँक होता. मला ऍडमिशन गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज नांदेडला मिळालं आणि नांदेडला गेल्यानंतर मला त्या ठिकाणी स्टायपेंड होता, पगार गव्हर्नमेंट कडून पगार होता आणि खूप काम होतं. 2 वर्ष कसे निघाले काही समजलं नाही. असे अतिशय शिक्षण जे माझं झालं अतिशय कमी खर्चामध्ये आणि अतिशय साध्या ठिकाणी माझे शिक्षण झाले. परंतु मला अभिमान असा वाटतो की जे ग्रँड मेडिकल कॉलेज होतं हे जगामध्ये नावाजलेलं कॉलेज आहे आणि भारतामध्ये जवळजवळ पहिल्या 10 रँकमध्ये ते कॉलेज असतं. अशा ठिकाणी मला शिक्षणाची संधी मिळाली आणि ती सरकारी हॉस्पिटल असल्यामुळे मुळातच सरकारने ती संधी दिली. त्यामुळे मला माझ्या कर्तृत्व माझा अभ्यास मला करायचा होता त्या अभ्यासातून मला त्या ठिकाणी ते ऍडमिशन मिळालं आणि खरोखर त्या ठिकाणी सरकारी शाळा सरकारी कॉलेजेस उपयुक्त असतात गरीब विद्यार्थ्यांसाठी आणि त्याच्यामुळे शिक्षण घेतलं पाहिजे. नक्कीच खूप म्हणजे तुमचा खडतर प्रवास इथे ऐकलाच आहे आम्ही, जसं की आम्ही अगोदर ऐकलेला तसंच तुम्ही शिक्षण घेतलं आणि नक्कीच सरकारी शाळा असो किंवा कॉलेजेस असो ज्याला शिक्षण घ्यायचं आहे तो जिद्दीने कुठेही शिक्षण घेऊ शकतो. सर तुम्ही मला तुमचं जन्म बालपण आणि मी तुम्हाला शालेय शिक्षण याबद्दल विचारणारच होते, पण त्या अगोदर तुम्ही मला ते सांगितलंय. पण मला असं नक्की विचारायला आवडेल की तुम्ही वैद्यकीय क्षेत्राकडे म्हणजे हे क्षेत्र कसं निवडलं, कोणाकडून तुम्ही प्रेरित झालेला आहात? मी खरं तर लहानपणापासूनच ज्यावेळेस मी लहान होतो 3री-4थीत असेल आमचे फॅमिली डॉक्टर होते, डॉक्टर शाह म्हणून, आणि सटाण्यामध्ये एक लहान मुलांचे तज्ज्ञ म्हणून खूप फेमस आहे. पूर्ण तालुक्यामध्ये 2-3 तालुक्यातून त्यांच्याकडे पेशंट येतात आणि त्यांच्या ओपीडीमध्ये गेल्यानंतर आहे ना मला जे लहान लहान मुलं यायचे माझ्या बरोबरचे रडत रडत यायचे आणि ते डॉक्टरांनी तपासल्यानंतर त्यांचं बोलणं इतकं सुंदर होतं की तो लहान मुलगा लगेच त्या ठिकाणी हसत हसत घरी जायचा. त्याला ते गोड औषधही द्यायचे बरोबर बाटलीमध्ये भरून, म्हणजे तेव्हाची पद्धत होती ती, आता कोणी देत नाही, पण ते गोड औषध द्यायचे मग ते हसत हसत जायचे. ते म्हणजे जो दुःखात असेल तो त्या ठिकाणी डॉक्टरांकडे जायचा आणि हसत त्या ठिकाणी बाहेर निघायचं. म्हणजे दुःख क्षमवण्याचं काम ते डॉक्टर करायचे आणि त्यांच्या वेदना दूर करायचं काम करायचे आणि त्याच्यातून जो आनंद त्यांना मिळायचा त्यांच्या चेहऱ्यावर तो दिसायचा आणि हा आनंद मला कुठेतरी मिळवायचा होता. म्हणून लहानपणापासूनच मी 3री-4थीत असेल तेव्हापासूनच माझ्या घरच्यांना सांगायचो की मला डॉक्टर बनायचंय. आणि मी खरं तर डॉक्टर म्हणजे फार जास्त अभ्यास नव्हतो, परंतु माझी मेमरी चांगली होती, त्यामुळे मला कॉन्फिडन्स होता की मी पुढे जाऊन काहीतरी करेल. परंतु माझे आजूबाजूचे जे मित्र होते, कारण मी भरपूर वेळ बाहेर घालवायचो मित्रांबरोबर, त्यानंतर माझ्या शिक्षकांना कधी वाटायचं नाही की हा मुलगा म्हणतोय डॉक्टर बनायचं पण हा बनू शकेल का. पण मग माझ्या मनामध्ये ती जिद्द होती की माझ्या शिक्षकांना कधी वाटत नाही मी डॉक्टर झालो पाहिजे आणि माझ्या मित्रांनाही कधी वाटत नाही मी डॉक्टर झालो पाहिजे, म्हणून मला डॉक्टर व्हायचे. आणि त्या जिद्दीमुळे त्या ठिकाणी मी हा व्यवसाय निवडला आणि खरोखर हा व्यवसाय निवडल्यानंतर आज मला फार बरं वाटतंय की मी या व्यवसायामध्ये लोकांचे त्या ठिकाणी दुःख मी दूर करण्याचं काम करतोय, त्यांची वेदना दूर करण्याचं काम करतोय. याच्यामध्ये जो आनंद मिळतो तो मला नाही वाटत जगातल्या कुठल्या दुसऱ्या व्यवसायामध्ये जो असा आनंद मिळत असेल. बरोबर. आणि एकंदरीत सर मला लक्षात आलंय की तुम्ही जेव्हा म्हणजे शाळेत होतात तेव्हा एक कुडकर विद्यार्थ्यांचा जो ग्रुप असतो त्यामधले तुम्ही एक होतात, बरोबर? अरे वा, छान. आणि नक्कीच आता डॉक्टर तुम्ही आहात आणि तुम्ही जे क्षेत्र निवडलंय त्यात तुम्हाला खरंच खूप आनंद वाटतो आणि तुम्ही जे सांगितलं मला त्या डॉक्टरांबद्दल त्याबद्दलही मला नक्कीच आनंद वाटतो की ह्या क्षेत्रात खरंच खूप आनंद आहे.
आणि मला पुढचा जो प्रश्न असेल, पुढचा असा प्रश्न पडलाय की या क्षेत्रात तुम्ही जर आता काम करताय तर तुम्हाला एखादी डिफिकल्ट केस आलेली असेल, बरोबर, आणि त्यावर तुम्ही काम केलेलं आहे, असा एखादा किस्सा आहे का ज्याच्यावर तुम्हाला सक्सेसही भेटलेला आहे? किस्से तर खूप आहेत, कारण मी ज्या ठिकाणी काम करतोय आज यावल तालुक्यामध्ये आणि यावल शहरामध्ये, खरं तर यावल शहर जर म्हटलं की तिथे कुठल्याही सुविधा आजही नाहीये, म्हणजे ग्रामीण भाग म्हटलं तरी चालेल. आणि अशा ठिकाणी जाऊन एक सर्जन आपलं पूर्ण त्या ठिकाणी नॉलेज पणाला लावतो आणि त्यानंतर त्या ठिकाणी इतक्या प्रचंड प्रमाणात माझ्याकडे पेशंट असतात आणि ओपीडीचे पेशंट असतात, आयपीडीचे पेशंट, यांना सांभाळण्याची कसरत आहे ही खूप मोठी कसरत आहे. हिच्यामध्ये बऱ्याच खूप कॉम्प्लिकेटेड केसेस येतात आणि ऑब्स्टेटिक जो विषय आहे म्हणजे प्रसूतीशास्त्र, शहरामध्ये जेवढे कॉम्प्लिकेशन बघायला मिळतात त्याच्यापेक्षा जास्त कॉम्प्लिकेशन ग्रामीण भागात बघायला मिळतात. म्हणजे एक केस असते आमच्या याच्यामध्ये की ट्रान्सफर्स लाय हँड प्रोलॅप्स, म्हणजे निग्लेक्टेड लेबर म्हणतो त्याला आपण. ह्या ज्या केसेस आहे ह्या शहरामध्ये बरेच डॉक्टर त्यांचे 40-40 वर्षाच्या प्रॅक्टिस होतात, परंतु त्यांच्या आयुष्यामध्ये कधीच त्यांना ट्रान्सफर्स लाय हँड प्रोलॅप्स ही केस करायला मिळत नाही किंवा बघायला मिळत नाही. त्यांनी त्यांच्या शिक्षणामध्ये बघितलेली असेल पण ती रिअल आयुष्यामध्ये अशा केसेस करायला मिळत नाही. तर ह्या केसेस ज्या असतात याच्यामध्ये पूर्ण सर्जनला आपलं नॉलेज पणाला लावावं लागतं, स्किल पणाला लावावं लागतं. दुसरे काही कॉम्प्लिकेटेड केसेस असतात, जसं एक्टोपिक रप्चर्ड एक्टोपिक प्रेग्नन्सी. एक पेशंट होते माझ्याकडे, म्हणजे तुम्ही मला पेशंट विचारला की डिफिकल्ट केस म्हणून मी सांगतोय. एक पेशंट जो होता त्या ठिकाणी तिला 2 महिन्याची प्रेग्नन्सी होती. तिला माहिती नव्हतं की आपल्याला, पहिले तर माहितीच नव्हतं प्रेग्नन्सी आहे. त्यानंतर ती आल्यानंतर मी तिची लघवीची टेस्ट केली, तिच्यामध्ये तिला प्रेग्नन्सी निघाली. नंतर मीच सोनोग्राफी केली आणि मला असं लक्षात आलं की ही गर्भ जो आहे तो गर्भनलिकेमध्ये राहिला आणि तो ऑलरेडी रप्चर झालेला होता, म्हणजे फुटलेला होता तो गर्भ. गर्भनलिका फुटल्यानंतर त्या ठिकाणी पोटातल्या पोटात अति रक्तस्राव होतो आणि ती पेशंट जशी मी सोनोग्राफीवरून उतरवलं ती कोलॅप्स झाली आणि धाडकर खाली पडली, म्हणजे ती बेशुद्ध होऊन गेली. तिचा बीपी पल्स मला काहीच लागत नव्हता. मग अशा वेळेस काय करायचं? आता ह्या इतका कमी वेळ असतो. लकीली माझ्याकडे भूलतज्ञ त्यावेळेस एक ऑपरेशन करून बसलेले होते की ते जाणार होते घरी, ते निघाले होते घरी जायला, पण ते नेमके त्यावेळेस सापडले, म्हणजे तो वेळ वाचला. आणि ती जेव्हा कोलॅप्स झाली, ती कोलॅप्स झाल्या तिचे पाय मी वरती उचलले, म्हणजे जो ब्लड प्रेशर कमी झाला होता, लागतच नव्हता, तो पल्स आणि ब्लड प्रेशर लागायला लागला. पायावरती उचलल्यामुळे ते पायाकडचं रक्त जे असतं ते हृदयाकडे येतं आणि हृदय सुरून जातं. तर तो सगळ्यात, म्हणजे ह्या गोष्टी ज्या असतात आमच्या मेडिकल फील्डमधले, एक छोटीशी गोष्ट पायावरती उचलणं ही त्याच्या त्यावेळेस लक्षात येणं ही आपल्या प्रॅक्टिसचा भाग असतो. आपण मल्टिपल पेशंट पाहिलेले असतात, हजारो लाखो पेशंट पाहिलेले असतात, त्या एका गोष्टीमुळे ती पेशंट वाचली. कारण तेव्हा जर मी ते काहीच केलं नसतं, मी नुसतं पेशंटच्या नातेवाईकांना सांगितलं असतं तुमचे पेशंट सिरियस आहे, तिला असं करावं लागेल तसं कर, असं न करता मी डायरेक्ट ऍक्शन घेतली. तिला ऑपरेशन थिएटरमध्ये त्या ठिकाणी लगेच नेलं आणि भूलतज्ञ खरं म्हणजे त्यावेळेस भूल द्यायला तयार नव्हते, कारण ते म्हटले की ही पेशंट ग्रामीण भागात करायसारखी राहिलेली नाहीये, तू हिला घेऊ नको. परंतु पेशंटच्या नातेवाईकांना मी कन्व्हिन्स केलं की तुमच्या पेशंटचा जीव जाऊ शकतो, आली हातात तर देवाची कृपा आहे, नाहीतर मग तसेही तुम्ही पोहोचू शकत नाही इथून भुसावळला किंवा जळगावला गेल्यानंतर लगेच काही तुमचे ऑपरेशन होणार नाही, तुम्हाला जायला वेळ लागेल, अर्धा पाऊण तास लागेल. हायर सेंटरला जरी गेले तरी तिथपर्यंत पोहोचता पोहोचता पेशंटचा जीव जाऊ शकतो. पेशंटचे नातेवाईक तयार झाले, ते म्हटले तुम्ही जे कराल ते आम्हाला सर्व गोष्टी मान्य आहे, तुम्ही आम्हाला कुठे सही करायची ती आम्ही करून देतो. आणि त्यांनी ती सही केली. मग भूलतज्ञांनाही वाटलं की ठीक आहे, आता एक माणुसकीच्या नात्याने आपल्याला हे, जरी पेशंटला आपल्याला माहिती आहे पेशंटचा खूप जीव धोक्यामध्ये आहे, ऑन टेबल डेथ होऊ शकते, तरी सुद्धा ते तयार झाले. मी माझी तयारी केली. लगेच नातेवाईकांना 3-4 नातेवाईकांना रक्त घेण्यासाठी पाठवलं, 3-4 बाटल्या आल्या आणि त्याच्यानंतर मी ऑपरेशन सुरू करून दिलं होतं. ज्या ठिकाणी तो गर्भ होता तो त्या ठिकाणी तो ट्यूबमधला गर्भ ट्यूब काढून टाकली आणि ब्लिडिंग बंद झालं. ब्लिडिंग बंद झालं म्हणजे पेशंट अर्धी जास्त धोक्यातून बाहेर आलेली होती. त्यानंतर 24 तास तिचं मॉनिटरिंग चाललं, तिच्यामध्ये ब्लड प्रेशर डाऊन व्हायचा. माझ्याच हॉस्पिटलमध्ये ठेवलं. ICU सेटअप जरी नसला तरी त्या पेशंटला शिफ्ट करणंही अवघड होतं, त्यामुळे माझ्याच हॉस्पिटलला ठेवलं. मी
24 तास मॉनिटरिंग केली त्या पेशंटची. सुरुवातीच्या काळामध्ये होतं ते, त्याच्यामुळे मला स्वतःला मॉनिटरिंग करावे लागले. आता माझ्याकडे RMO वगैरे आहे, बाकीचे ट्रेन स्टाफ आहे. सुरुवातीच्या काळामध्ये ते मिळत नव्हते ग्रामीण भागात, तर ते सगळं मीच केलं आणि त्या पेशंटला बाहेर काढलं. आणि एवढं सगळं करून सुद्धा पेशंट अतिशय गरीब होते. म्हणजे आता अशी जर केस केली ना तर शहरामध्ये 1,00,000-1.5 लाख रुपये त्या ठिकाणी घेऊन टाकतात. परंतु मला फक्त समाधान होतं की मला हे करायला मिळालं. आणि त्यांच्याकडे काहीच लक्ष द्यायचं नाही. ते मला रोज येऊन सांगायचे पैसे नाही आहे, पैसे नाही. मला काहीच वाटायचं नाही, कारण मला करायला मिळालं होतं. आणि त्यानंतर सुट्टीचा जो दिवस आला त्या दिवशी त्यांनी मला मोजकेच काहीतरी भूल औषधाचे आणि वरती माझे 2-3 हजार रुपये दिले. मला काहीच वाटलं नाही, मला तिच्यातही आनंद होता. आणि तो आनंद इतका होता की मला पैसा त्या ठिकाणी काहीच वाटत नव्हता, गौण वाटत होतं. मला अशी केस, डिफिकल्ट केस करायला मिळत आहे या ठिकाणी ग्रामीण भागामध्ये, आणि लोक माझ्यावर विश्वास ठेवून येत आहे, हाच मला त्याच्यामध्ये फक्त आनंद होता. नक्कीच. आणि तुमच्या शिक्षणाचा तिथे उपयोग झालेला होता. हो, तर बरोबर आहे. सर, आपली सामाजिक क्षेत्रामध्ये जी वाटचाल आहे यावल आणि रावेर या परिसरामध्ये, तीही खूप ऐकून आहे मी, तर त्याबद्दल मला तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहे. आता सामाजिक क्षेत्र यामध्ये मी कसा गेलो, कारण मी वैद्यकीय क्षेत्रात होतो. बरोबर. वैद्यकीय क्षेत्रातल्या व्यक्तीला कधी स्वतःसाठी वेळ मिळत नाही, तर तो समाजासाठी काय देणार. परंतु मी जसं तुम्हाला सांगितलं की माझी परिस्थिती पहिली काही फार चांगली नव्हती, आर्थिक परिस्थिती. जसं माझं शिक्षण अतिशय म्हणजे आम्ही पैसा वाचवण्यासाठी कोणतं कॉलेज सिलेक्ट करायचं इथपासून सुरुवात होती. तर मी ज्यावेळेस यावलमध्ये आलो, म्हणजे माझं शिक्षण झाल्यानंतर मला पेच पडलं की आता आपल्याला जायचं कुठे. सटाण्याकडे जायचं, ज्या ठिकाणी शिक्षण घेतलं, की आपल्या गावाकडे परत यायचं. मग मी यावल निवडलं की चला आपण ज्या मातृभूमीचं आपल्यावर ऋण आहे त्याचे ऋण फेडायसाठी आपण यावलला येऊ. यावलला आल्यानंतर माझ्याकडे फक्त 5,000 रुपये बँक बॅलन्स होता आणि कपड्यांची बॅग अशी घेऊन मी यावलमध्ये उतरलो STतून आणि सरळ जाऊन ग्रामीण रुग्णालयात जॉईन झालो मेडिकल ऑफिसर म्हणून. त्या ठिकाणी मी 1 वर्ष काढलं. आणि त्या ठिकाणी राहताना सुद्धा माझी रूम जी होती ती 10 बाय 5ची अशी काहीतरी पडकी रूम होती. त्या ठिकाणी मी माझी ॲडजस्टमेंट करून घेतली. वर्षभर त्याच ठिकाणी राहिलो, बाहेरून डबा लावून. आणि त्यानंतर 1 वर्षानंतर मी माझं स्वतःचं हॉस्पिटल टाकायचा प्रयत्न केला, छोटासा. आणि हॉस्पिटल म्हणजे हॉस्पिटल नव्हतंच. तुम्ही आज ते बघितलं तर तुम्ही म्हणणार नाही हॉस्पिटल आहे असं. पण तरी सुद्धा लोकांनी माझ्यावर विश्वास ठेवून त्या ठिकाणी लोक आले. सर्व पेशंट त्या ठिकाणी यायचे, माझ्याकडून सेवेचा लाभ घ्यायचे. आणि लोकांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि त्यांचं जे देणं होतं ते देणं मी कुठेतरी समाजाचं देणं लागतो म्हणून सामाजिक क्षेत्रात उतरायचं आणि लोकांना मदत करायची, हा भाव माझ्या मनात निर्माण झाला. आणि त्यामुळे मी माझा जो फावला वेळ असतो तो मी सामाजिक कार्यामध्ये द्यायला लागलो. मग सामाजिक कार्यामध्ये कोणाचं हॉस्पिटलचं काम असेल ते तर मला सिंपल होतं करणं, कारण डॉक्टर लोक माझे मित्र असतात. मित्र असल्यानंतर त्यांचं काही बिल कमी करायचं असेल, त्यांचा काही मोठा जटिल प्रश्न असेल तो सोडवायचा असेल तर ते मला फोन करतात. आणि मला फोन केल्यानंतर मी तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करत गेलो. पुढे पुढे लोकांच्या अपेक्षा वाढल्या की मी आणखी दुसरं काम केलं पाहिजे. जसं काही आश्रय फाउंडेशन आम्ही स्थापन केलं. आम्ही 15 डॉक्टर्स मिळून आश्रय फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही लोकांमध्ये आरोग्यविषयक जनजागृती करणं, आरोग्यविषयक कॅम्प घेणं, वैद्यकीय शिबिरं घेतली. जवळजवळ मागच्या 2-1.5 वर्षामध्ये कोरोनाच्या पूर्वी आम्ही 14 वैद्यकीय शिबिरं म्हणजे 14 ऑप्थॅल्मचे कॅटरॅक्टचे कॅम्प घेतले कांताई नेत्रालयाच्या माध्यमातून. तिच्यामध्ये जवळजवळ 100 ते 150 पेशंट यायचे दर महिन्याला. आणि तिच्यातले 10 ते 15 ते 30 पेशंटपर्यंत एका दिवसाला ऑपरेट करून ते त्या ठिकाणी यावलवरून घेऊन जाऊन जळगाव ऑपरेट करून परत यावलला सोडायचे. माध्यम आमचं आश्रय फाउंडेशन होतं, करणारे कांताई नेत्रालय होतं. पण पेशंटला जमवणं, नेमका पेशंट कुठला आहे त्याला आमच्यापर्यंत आणणं आणि त्याला पूर्ण ऑपरेशन करून घरी सोडणं ही आमची जबाबदारी होती. अशा पद्धतीने कॅम्प घेतले. त्यानंतर लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये आता बरेच सुरुवातीच्या लॉकडाऊन 1मध्ये लोकांचे खाण्याचे प्रॉब्लेम सुरू झाले होते, अन्नधान्याचा तुटवडा होता. त्या ठिकाणी 80 लोकांना मी यावल शहरामध्ये किट दिलं की ज्यांच्या घरच चालत नव्हते. पूर्ण 1 महिन्याचा किराणा त्यांना दिला. त्यानंतर 50 लोकांची जबाबदारी आमच्या फाउंडेशननी फैजपूर शहरामध्ये उचलली होती की 50 जे रस्त्यावर राहणारे भिकारी होते
त्या 50 लोकांना महिनाभराचं जेवण सकाळ संध्याकाळचं आम्ही त्या ठिकाणी दिलं, पूर्ण महिनाभर लॉकडाऊन 1 मध्ये. अशा पद्धतीचे कामं आम्ही करत राहिलो. त्याच्यानंतर मास्क वाटणे, तर जवळजवळ 10,000 मास्क मी माझे स्वतःचे पूर्ण यावल तालुक्यात वाटले. त्यानंतर सॅनिटायझर, हे खूप गोष्टी करोनामध्ये करायसारख्या होत्या, कारण अशी वेळ कधी येत नाही. एवढं समाज कार्य करण्याची वेळ आजपर्यंत मला इतकी चांगली संधी नाही मिळाली. समाज कार्य करण्यासाठी सुद्धा संधी लागते, तर ही संधी आपोआप चालून आली आणि याच्यामध्ये खूप लोकांना मदत करण्याचा प्रयत्न केला. नंतर आमच्या आश्रय फाउंडेशनचे आम्ही 15 डॉक्टर होतो. आमच्या यावल रावेर तालुक्यात सरकारी केंद्र होते, कोविड हॉस्पिटल्स, पण खाजगी नव्हतं. तर पहिलं खाजगी कोविड हॉस्पिटल आम्ही त्या ठिकाणी सुरू केलं. अतिशय अल्प दरामध्ये त्या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी पेशंटचे उपचार केले आणि सिरियस पेशंटचे उपचार करून त्यांना चांगला एकदम अतिशय कमी डेथ रेटमध्ये आम्ही ते मॅनेज केलं. म्हणजे खूप कमी डेथ रेट होता आमचा आणि जवळजवळ 99% पेशंट आमचे आनंदात घरी गेलेले. नक्कीच सर, मला विचारायला नक्कीच आवडेल की सामाजिक क्षेत्र तुम्ही तुम्हाला विचारलंच, वैद्यकीय क्षेत्रात तर तुम्ही ऑलरेडी आहातच, पण राजकीय क्षेत्रातही तुमचं नाव आहे. तर राजकीय क्षेत्राकडची वाटचाल याबद्दल जाणून घ्यायला नक्की आवडेल. कसं असतं, आता आपला समाज असा आहे ना, माणसाला थांबू देत नाही, त्याला पळायलाच लावतो. बरोबर. जसं मी वैद्यकीय क्षेत्रात होतो, लोकांच्या अपेक्षा वाढल्या, सामाजिक क्षेत्रात आणलं, तसंच लोकांच्या आणखी अपेक्षा वाढल्या, त्यांनी राजकीय क्षेत्रात मला आणलं. म्हणजे आता मी जे काम करतो ते लोकांना आवडले. राजकीय नेत्याचं काम काय असतं, समाजसेवा हीच राजकीय नेत्याचं काम असतं. तर आता बाकीचे काही नेते राजकारण जास्त आणि समाजकारण कमी करतात, परंतु मला समाजकारण करण्यामध्ये इंटरेस्ट आहे आणि राजकारणाची पहिली पायरी म्हणजे समाजकारण आहे. आणि त्यामुळे त्या ठिकाणी राजकारणामध्ये मी ऑपोकोडला गेलो. अच्छा सर, तुम्ही तिघही क्षेत्रात कार्यरत असताना तुम्हाला फारसा वेळ तर मिळत नसणारच, मला माहिती आहे, पण तरी मला विचारायला आवडेल की दिवसातलं तुमचं सर्वात चांगला असा वेळ कुठला आहे? माझा दिवसातला सर्वात चांगला वेळ म्हणजे सकाळचा वेळ असतो, ओपीडीच्या अगोदरचा. त्याच्यामध्ये सकाळचा जो 5 वाजेचा वेळ असतो, मी 5 वाजता माझं काम सुरू होऊन जातं. माझे इलेक्टिव्ह जे ऑपरेशन असतात ते 5 ते 8 वाजेपर्यंत मी पूर्ण करतो. आणि त्याच्यानंतरचा खरा आनंदाचा वेळ माझा असतो तो माझा जिम मध्ये जातो. म्हणजे मी माझी पर्सनल जिम त्या ठिकाणी बनवलेली आहे. आणि कसं असतं, एखादा व्यक्ती सक्सेस होत असला ना, पुढे जात असला ना, तर तो त्याच्या स्वतःच्या शरीराकडे दुर्लक्ष करतो आणि मग आजारी पडतो. आणि मग त्याचं आजारी पडल्यानंतर त्याचं जी वाटचाल असते ती आपोआप रोखली जाते. तर तसं होऊ नये म्हणून प्रत्येक व्यक्तीने आपल्या स्वास्थ्याकडे लक्ष दिलं पाहिजे. आणि त्या दृष्टिकोनातून मी सुद्धा माझ्या स्वास्थ्याकडे लक्ष देतो. आणि सकाळचे 2 तास मी जिम केली नाही तर मला असं वाटतं दिवसच आपला व्यर्थ गेला. म्हणजे तो जो वेळ असतो तो माझा सर्वात आनंदाचा वेळ असतो. म्हणजे करायचं म्हणून करत नाही मी, खूप आनंद त्या ठिकाणी मला मिळतो. बरोबर, नक्कीच खूप छान गोष्ट आहे. म्हणजे तुम्ही आजही ते फॉलो करत आहात. नक्कीच आमचे प्रेक्षक जे आहेत ते तुमच्याकडून नक्कीच या गोष्टीसाठी तरी प्रेरित नक्की होतील. सर, मला विचारायला आवडेल तुम्हाला की तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला एखादं आवडलेलं ब्रीद वाक्य असेल ते कुठलं आहे? ब्रीद वाक्य म्हणजे आमच्या ग्रँट वैद्यकीय महाविद्यालयाचं एक वाक्य आहे, ब्रीद वाक्य, जे त्याच ग्रँट वैद्यकीय महाविद्यालयाच्या लोगोवरच आहे. ते मेन्स साना इन कॉर्पोर सानो. मी जसं आता तुम्हाला सांगितलं, ही जी प्रेरणा आहे, माझे 2 तास जे मी घालवतो जिम मध्ये, मेन्स साना इन कॉर्पोर सानो एक लॅटिन वाक्य आहे. त्याचा अर्थ असा होतो की हेल्दी माइंड इन हेल्दी बॉडी. म्हणजे तुमचं मन तेव्हा स्वच्छ असेल जेव्हा तुमचे शरीर त्या ठिकाणी सुदृढ असेल. शरीर सुदृढ तर मन सुदृढ. आणि ते वाक्य मी आजही फॉलो करतो. आपलं शरीर जर सुदृढ असेल तर नक्की मनही सुदृढ असतं, मन सुदृढ असलं तर शरीरही सुदृढ असतं. हे दोघी एकमेकांवर अवलंबून गोष्टी. बरोबर. सर, मला विचारायला नक्कीच आवडेल की तुमच्या जीवनामध्ये, तुमचं प्रत्येकाच्या जीवनात त्यांचं एक प्रेरणास्थान असतं. तुमच्या जीवनामध्ये तुमचं प्रेरणास्थान कोण आहे? माझ्या जीवनामधलं प्रेरणास्थान म्हणजे मला आता 3 ठिकाणी डिवाइड करावं लागेल. नक्कीच. म्हणजे जसं माझ्या वैद्यकीय व्यवसायामधलं प्रेरणास्थान म्हणजे डॉक्टर उल्हासराव पाटील. कारण की त्यांनी जसं त्यांच्या हॉस्पिटलचं नाव गोदावरी हॉस्पिटल ठेवलं होतं, तसं माझ्या आईच्या नावाने मी आई हॉस्पिटल म्हणून ते नाव ठेवलं. आणि माझं जे पहिलं जुनं हॉस्पिटल होतं एकदम छोटं, त्या ठिकाणी ते उद्घाटनाला सुद्धा मी त्यांनाच बोलवलं होतं. कारण त्यांच्याकडे बघून मला पुढच्या जीवनातल्या सुद्धा प्रेरणा मिळाल्या. भले मी दुसऱ्या पक्षात काम करत असेल, आता राजकीय पक्षात, परंतु
एक वैद्यकीय व्यावसायिक आणि एक चांगलं व्यक्तिमत्व म्हणून मी माझ्या व्यवसायामध्ये तरी त्यांना माझा गुरु मानतो. त्यानंतर राजकीय क्षेत्र, या राजकीय क्षेत्रामध्ये माननीय गिरीश भाऊ महाजन हे माझे त्या ठिकाणी आदर्श आहे. म्हणजे आदर्श याच्यासाठी की तो राजकीय जीवनामध्ये बऱ्याच व्यक्तींवर वेगवेगळे कलंक लागतात, परंतु गिरीश भाऊंनी जे काम केलेलं आहे आजपर्यंत, त्यांच्या वैद्यकीय क्षेत्रातलं जे काम आहे ते मी स्वतः बघितलेलं आहे. आमदार निवासमध्ये गेल्यानंतर त्यांच्या रूम समोर 200 ते 300 पेशंट असे बसलेले असतात आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक कानाकोपऱ्यामधून ते पेशंट एकदम दुर्धर आजाराने पीडित त्या ठिकाणी येतात. म्हणजे पूर्ण जिल्हा लेवलला त्यांना रिजेक्ट केलेलं असतं असे पेशंट त्या ठिकाणी त्यांच्या आमदार निवासावर येतात आणि त्या ठिकाणी त्यांची यंत्रणा आहे की कुठला पेशंट कुठे जाईल आणि कसा जाईल आणि त्याचं जेवणाची सोय काय असेल, त्याला घरी सोडण्याची काय व्यवस्था असेल. इतकी अप्रतिम व्यवस्था मी पूर्ण आमदार निवासामध्ये कुठल्याच आमदाराच्या त्या ठिकाणी आमदार निवासामध्ये कुठल्याच आमदाराच्या भवनासमोर बघितली नाही किंवा रूम समोर बघितली नाही. मी भरपूर फार वेळेस गेलो त्या ठिकाणी, पण इतकी गर्दी एखाद्या नेत्याच्या दालनामध्ये फक्त त्या ठिकाणी असते. आणि त्यांच्याकडे बघून बघून मलाही या गोष्टीमध्ये हुरूप आला. जसं मागे फैजपूरला महाआरोग्य अभियान अंतर्गत खूप मोठा कॅम्प झाला होता, जवळजवळ 1.25 लाख पेशंट त्या ठिकाणी एका दिवसात तपासले गेले होते. तर त्याचं सुद्धा यावल तालुक्याचं नियोजन माननीय हरिभाऊंनी मला त्या ठिकाणी दिलं होतं की पूर्ण तालुक्याचं नियोजन तू बघायचं पेशंटचं. तर त्याच्यामध्ये मग पेशंटला कसं आणायचं, कुठून पेशंट निघेल, कोणत्या गाडीने निघेल, हे सगळं मॅनेजमेंट त्या ठिकाणी मी केलं होतं. आणि त्यामुळे त्यानंतर गिरीश भाऊ पुन्हा एक आदर्श असे आहे की राजकीय आदर्श तर ठीक आहे, त्यांचं राजकीय काम तर उल्लेखनीय आहे, परंतु मी जे सामाजिक त्यांचं काम आहे ते सांगितलं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जसं मी मेन्स आणि कॉर्पोरेट सांगितलं तसं गिरीश भाऊ आजही व्यायाम करतात. म्हणजे राजकीय जीवनामधले मी बरेच त्या ठिकाणी राजकारणी लोक बघितले की त्यांचं बिलकुल स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष नसतं, परंतु ते सुद्धा त्या ठिकाणी तब्येतीकडे लक्ष देतात. त्याप्रमाणे मी सुद्धा, मला वेळ मिळतो त्यावेळेस मी त्या ठिकाणी तब्येतीकडे 100% लक्ष देतो. नक्कीच नक्कीच. जे तुम्ही आता जे व्यक्तिमत्वांबद्दल बोलले ते नक्कीच सर्वांचेच आदर्श आहेत असं म्हणायला काही हरकत नाहीये सर. आणि अजून मला असं विचारायला तुम्हाला नक्की आवडेल की प्रत्येक पुरुषाच्या मागे एका स्त्रीचा हात असतो, म्हणजे त्यांची जी पत्नी आहे त्यांचाही सिंहाचा वाटा असतो. तर तुमच्या पत्नीबद्दल काय वाटतं तुम्हाला, त्यांचा किती वाटा आहे? मी एवढ्या ठिकाणी त्या ठिकाणी काम करतो की घरामधून पहिले अशा लोकांना घरामधूनच अडथळा असतो. बरोबर. की तुम्ही कशाला काम करताय, तुम्हाला आहे सगळं चांगलं इकडे हॉस्पिटलमध्ये, सगळं मिळतंय, नाव आहे, तुम्हाला पैसा मिळतो, सगळं मिळतं, तुम्ही कशाला सामाजिक जीवनामध्ये जाता, म्हणून घरातून अडथळा येतो. आणि सगळ्यात महत्वाचं माझ्या पत्नीची जी साथ आहे, मी ज्यावेळेस तिला सांगतो की मला असं काही करायचंय त्यावेळेस ती मला कधीच रोखत नाही. आणि हाच सगळ्यात महत्वाचा पॉईंट, जी तिने साथ दिली मला प्रत्येक कामामध्ये. तिला वाटतही असेल एखाद्यास की हे करणं चुकीचं राहील, परंतु ती माझं मनाचं कधीच खच्चीकरण करत नाही, ती नेहमी मला प्रोत्साहन देते. आणि त्यामुळे ते तिच्या ह्या सर्व कामामध्ये खूप मोलाचा वाटा आहे. आणि खरं तर मी एवढ्या ठिकाणी काम केल्यानंतर माझ्या घराकडे मला लक्ष द्यायला कधीच वेळ मिळत नाही. आमच्या घरात किराणा येतो नाही येतो, कुठून येतो मला काहीच माहिती नाही, भाजीपाला येतो का नाही ते मला माहिती नाही. त्यामुळे हे सगळं ते मॅनेजमेंट, होम मॅनेजमेंट ती स्वतः करते. आणि बाहेरचे माझे इतर जे काम असतात ते सुद्धा ती सांभाळून घेते. त्यामुळे मला त्या ठिकाणी इतर सामाजिक आणि राजकीय जीवनामध्ये वेळ द्यायला त्या ठिकाणी वेळ मिळतो, म्हणून तिचा खूप मोठा सहभाग याच्यामध्ये. फारच सुंदर सर. सर, मला तुमच्या कुटुंबाबद्दल जाणून घ्यायला नक्की आवडेल की तुमच्या कुटुंबात कोण कोण असतं? माझ्या कुटुंबामध्ये माझे आई वडील, आम्ही 3 भाऊ आणि मला एक मुलगी. माझे आई वडील जे, माझे वडील श्री सुधाकर रामदास फेगडे सर, सटाण्यामध्ये फेगडे सर म्हणून फेमस होते, रोटरी क्लबचे अध्यक्ष होते. आणि त्यांनी जवळजवळ 30 वर्ष सटाण्यामध्ये शिक्षणाची सेवा दिली. माझे लहानपणापासून गुरु माझे वडीलच होते आणि मी त्यांना आजही गुरु मानतो. आजही कुठला अवघड डिसिजन घ्यायचा असेल तर वडिलांना सांगितल्यानंतर वडील त्याच्यावर 5 ते 10 मिनिट विचार करून त्यानंतर मला योग्य उत्तर देतात. आणि त्यांचं योगदान माझ्या जीवनामध्ये खूप मोठं आहे, ते न विसरण्यासारखं आहे. त्यांचा खूप मोठा सपोर्ट मला प्रत्येक गोष्टीमध्ये, प्रत्येक निर्णयामध्ये असतो.
माझी आई लहानपणापासून मला अभ्यासासाठी प्रोत्साहन देत आली. म्हणजे वडील शिक्षक असल्यामुळे बऱ्याच वेळेस घरी नसायचे, ट्युशन्स बाहेर स्वतः जाऊन मुलांना शिकवायचे, फ्री मध्ये शिकवायचे. त्यामुळे आई माझा अभ्यास घ्यायची आणि आईने मला डॉक्टर बनण्याची प्रेरणा दिली होती. म्हणजे आईला वाटायचं की माझा मुलगा डॉक्टर बनला पाहिजे. तिने तिच्या तिघही मुलांना वेगवेगळ्या फील्डमध्ये टाकलं. जसं माझा सगळ्यात मोठा भाऊ तो इंजिनियर आहे, कंपनीमध्ये मॅनेजर आहे. 2 नंबरचा भाऊ सरकारी नोकरीमध्ये अधिकारी, तालुका भूमी अभिलेख मध्ये नाशिकला आहे. आणि मी वैद्यकीय व्यवसायामध्ये. तर दोघं मुलांचे शिक्षण झाल्यानंतर तिला असं वाटायचं की मी डॉक्टर बनावं, म्हणून मग तिचंही एक मोठं योगदान माझ्या सर्व गोष्टींमध्ये आहे. नंतर माझा मोठा भाऊ जो आहे शैलेंद्र सुधाकर फेगडे, मुंबईला असतो, त्या ठिकाणी ऑर्थोपेडिक इम्प्लांटच्या फॅक्टरीमध्ये मॅनेजर आहे. 2 नंबरचा भाऊ मी सांगितलं आता की नाशिकला त्या ठिकाणी तालुका भूमी अभिलेख आहे. 3 नंबरचा मला एक मुलगी आहे, तिचं नाव भक्ती आहे. आणि तिचं नावाचं सुद्धा म्हणजे भक्ती मी स्वामीनारायण भगवानला मानतो आणि त्यांच्या आईचं नाव भक्ती होतं, म्हणून मग तिचं नाव आम्ही भक्ती ठेवलं. ती आता 4थी मध्ये आहे आणि एकच मुलगी आहे मला. त्याचा सुद्धा एकच मुलगी असण्याचा सुद्धा एक मी आदर्श समाजासमोर ठेवण्याचा असा प्रयत्न केलाय. मी गायनेकोलॉजिस्ट आहे. बऱ्याच वेळेस माझ्याकडे कपल्स येतात आणि ते विचारतात डॉक्टर साहेब आम्हाला मुलगा पाहिजे, त्याच्यासाठी काय करायचं. असं काही नाहीच आहे, मेडिकल सायन्समध्ये मुलगाच झाला पाहिजे असे बंधू लोक बरेच त्या ठिकाणी लोकांना गणवत असतात आणि चुकीचे सल्ले देत असतात. असं कुठलंच मेडिकल फील्डमध्ये असं कुठलंच टेक्निक नाही ज्याच्याने आपण फक्त काही सेक्स त्या ठिकाणी डिसाईड करून तो त्या ठिकाणी देऊ शकतो आणि ते करणंही गुन्हा आहे. तर मला त्यांचं एकच म्हणणं असतं की मी स्वतः माझ्या जीवनामध्ये जर ही गोष्ट केली नाही तर तुम्ही का करावी. आणि तो आदर्श ठेवण्यासाठी मी ह्या ठिकाणी मला फक्त एकच मुलगी आहे, तिलाच मी पूर्णपणे ताकद तिला तिच्या शिक्षणासाठी त्या ठिकाणी लावेल आणि तिला ज्या क्षेत्रामध्ये जायचंय त्या क्षेत्रामध्ये तिला संधी उपलब्ध करून देण्याचं काम मी त्या ठिकाणी करेन. मुलींनी खरोखर पुढे गेलं पाहिजे आणि त्यांनी शिकलं पाहिजे असे माझ्या मनापासून इच्छा आहे. बरोबर. नक्कीच सर. आणि मला तुम्हाला विचारायला आवडेल की प्रत्येकाच्या जीवनात एक अविस्मरणीय क्षण असतो, तो सुखद असेल किंवा दुःखद असेल, जोही असेल. तर तुमच्या आयुष्यातील असा कुठला क्षण आहे जो अविस्मरणीय आहे तुमच्यासाठी? खरं तर ऍक्च्युअली सुखद क्षण काही सांगत नाही मी. सुखाचे क्षण बरेच येतात, दुःखाचा क्षण येतो तो त्या ठिकाणी आयुष्यामध्ये फेल्युअर कधी मला आयुष्यात कधीच मिळालं नाही. म्हणजे 1ली ते 4थी 1 नंबर, 1ली ते नंतर 5वी ते 10वी वर्गामध्ये 1ला 2रा 3रा. MBBSला गेलो, ग्रामीण भागातून मोठ्या शहरात गेलो होतो. 1ल्या वर्षी चांगले मार्क्स मिळाले, 2ऱ्या वर्षी मी थोडासा विचलित झालो अभ्यासामध्ये आणि एक विषय माझा राहील. आयुष्यामध्ये माझा कधीतरी एक विषय राहण्याची वेळ आली, तो क्षण माझ्यासाठी खूप दुःखाचा होता. माझ्यापेक्षा जास्त तो माझ्या आईवडिलांसाठी दुःखाचा होता, कारण त्यांनी माझे कुठल्याही कामामध्ये जीव ओतण्याची जी क्षमता पाहिली होती ती बघून त्यांना खूप त्या ठिकाणी दुःख झालं होतं. आणि ते दुःख त्यांना इतकं झालं की त्याचा परिणाम माझ्या मनावर झाला. आणि त्यानंतर मी जोमाने अभ्यासाला लागलो, तर एंट्रन्स पास होऊन त्या ठिकाणी जसं पासआउट झालं तसं लगेच नोकरी पकडून त्यानंतर लगेच हॉस्पिटल टाकून आजपर्यंत अविरत थांबलेलं नाही कधीच. ते फेल्युअर जे होतं ते माझ्यासाठी अतिशय दुःखाचा क्षण होता, जो तुम्ही विसरू शकत नाही आयुष्यामध्ये कधीच. तर मला जाणून घ्यायला नक्कीच आवडेल की तुमचं पुढचं जे नियोजन आहे किंवा विजन आहे ते काय आहे तुमच्या जीवनात आता? माझं नियोजन जे आता पुढे माझं हे स्त्रीरोग तज्ज्ञ आणि प्रसूतीशास्त्र याचं हॉस्पिटल आहे, हॉस्पिटल तर आहेच. आता नवीन यावल तालुक्यासाठी मी एक नवीन हॉस्पिटल आणतोय ज्याच्यामध्ये मल्टी स्पेशालिटी असते. ग्रामीण भागामध्ये मल्टी स्पेशालिटी असणं म्हणजे लोक मला म्हणतात की काही सक्सेस होत नाही रे, माझेच मित्र कधी कधी म्हणतात असं काही सक्सेस होत नाही, असं काही करू नको. पण मला एखाद्या गोष्टीला करायची असली तर मी करतोच, मग ती सक्सेस हो का ती त्या ठिकाणी सक्सेस ना हो तरी मी ती गोष्ट करतोच. तर ते हॉस्पिटलचं काम मी करतोय, त्या दृष्टीने आता सध्या माझा प्रयत्न सुरू आहे की लोकांना जास्तीत जास्त याच ठिकाणी सेवा मिळावी. कारण ग्रामीण भागातला पेशंट ज्यावेळेस शहरामध्ये जातो त्यावेळेस त्याची कपॅसिटी नसते त्या ठिकाणी खर्च करणे, तर त्यालाच ती सेवा जर त्या ठिकाणी उपलब्ध करून दिली ग्रामीण भागामध्ये तर ती शहराच्या मानाने खूपच स्वस्तामध्ये जाते.
आणि त्या आरोग्यावर होणारा खर्च त्यांचा वाचतो कुटुंबाचा, आणि तो खर्च ते कुटुंबामध्ये इतर गोष्टींसाठी लावू शकतात. तर हे माझं पुढचं नियोजन आहे. हे वैद्यकीय व्यवसायामधलं. दुसरं, राजकीय क्षेत्रामध्ये आता मला म्हणजे या क्षेत्रामध्ये काम करत असताना लोकांचा असा व्यू आहे की मी पुढे विधानसभा लढावी. आणि 2024 मध्ये मी प्रयत्न करेन. मला जर त्या ठिकाणी पक्षाने, माझ्या भारतीय जनता पक्षाने माझ्यावर विश्वास टाकला तर नक्कीच मी त्या ठिकाणी ती विधानसभा लढण्याचा माझं व्यू आहे. नक्कीच सर, तुम्हाला शुभेच्छा आहे आमच्याकडून. धन्यवाद. की नक्कीच तुम्हाला तो चान्स नक्की मिळेल. आणि जसं की सामाजिक क्षेत्रात, त्याच्यातही मला विचारायला आवडेल की तुमचं पुढचं नियोजन काय आहे? सामाजिक क्षेत्रामध्ये आता मी जसं सांगितलं तुम्हाला, आश्रय फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही सर्व काम करतोय डॉक्टर्स. तर याच्यामध्ये नियोजन आमचं एकच आहे की आपला या ठिकाणी सामान्य कुटुंबाला काय काय प्रश्न निर्माण होतात. एक आरोग्याचा प्रश्न असतो, आणि आमचा ग्रामीण भाग आहे, शेती बहुल आहे, त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रश्न येतात, शेतमजुरांचे प्रश्न येतात, आणि त्यांच्यावर अवलंबून असलेले इतर व्यापाऱ्यांचे प्रश्न आहेत. हे 3च कॅटेगरी त्या ठिकाणी असे नोकरदार नाही आहे. त्या ठिकाणी शेतकरी, शेतमजूर आहे, आणि त्यांच्यावर अवलंबून असलेले व्यापारी आहे, आणि त्यांना लागणारी वैद्यकीय व्यवस्था आहे. तर या चारही लोकांना आम्हाला त्या ठिकाणी टार्गेट करून त्यांच्यासाठी काय काय करता येईल. जसं आम्ही आरोग्य शिबिरं घेतली, तसं शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन शिबिरं घ्यायचे, त्यांना योग्य सल्ला मिळेल. त्या ठिकाणी माती परीक्षण करून त्यांना काय त्या ठिकाणी ऑर्गॅनिक शेती कशी करायची, इनऑर्गॅनिक शेतीमध्ये किती वापर करायचा, या प्रकारचं मार्गदर्शन करण्याचा पुढचा आमचा व्ह्यू आहे. आणि लवकरच आम्ही तो एका टप्प्याने आम्ही तो व्ह्यू आमचा साकारत आहोत. नक्कीच सर, खूप सुंदर तुमचं नियोजन आहे, आणि त्यासाठी खरंच आमच्याकडून तुम्हाला शुभेच्छा आहे पुन्हा एकदा. तर सर, जसं की म्हणतात ना, प्रत्येकाचे हितचिंतक असतात, तर तुमच्याही काही हितचिंतकांनी तुमच्यासाठी शुभेच्छा पाठवल्या आहेत, तर त्या आपण नक्कीच बघूया प्लीज. नमस्कार, मी डॉक्टर पराग पाटील. डॉक्टर कुंदन फेगळे हे माझे गेल्या 13-14 वर्षापासूनचे घनिष्ठ मित्र आहेत. डॉक्टर कुंदन यांनी वैद्यकीय सेवेच्या माध्यमातून यावल व परिसरामध्ये एक वेगळं आणि मानाचं स्थान निर्माण केलेलं आहे. त्यांना वैद्यकीय सेवा करता करता सामाजिक सेवा करण्याची सुद्धा मनापासून आवड आहे. समाजसेवा करायसाठी त्यांनी रावेर यावल तालुक्यातील 15-16 तज्ज्ञ डॉक्टरांच्या सहकार्याने आश्रय फाउंडेशनची स्थापना केलेली आहे. त्या माध्यमातून त्यांनी गेल्या 4-5 वर्षामध्ये यावल आणि रावेर तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम आणि शिबिरे राबवलेली आहेत. वैद्यकीय व्यवसाय करताना त्यांना समाजसेवा करताना राजकारणाची गोडी निर्माण झालेली. राजकारणाच्या माध्यमातून समाजसेवा करण्यासाठी त्यांनी भाजपच्या माध्यमातून त्यांचं कार्य सुरू ठेवलेलं आहे. डॉक्टर कुंदन यांच्या कार्याला माझ्या मनापासून शुभेच्छा. त्यांची अशीच भरभराट हो ही ईश्वरचरणी प्रार्थना. नमस्ते, मेरा नाम हर्षिता बिगेड़े है. मैं यावल की रहने वाली हूँ. मैं डॉक्टर कुंदन फेगड़े सर को बहुत पहले से जानती हूँ. मेरा ट्रीटमेंट सर के हॉस्पिटल आई हॉस्पिटल में ही चल रहा था, जिसमें मेरे को 6 जून को सर ने सीजर करने की सलाह दी और मेरा सीजर हुआ. सर सीजर के टाइम पे भी बहुत सपोर्टिव थे. हमने जो क्वेश्चन सर से पूछे, सर ने उनका बहुत अच्छे तरीके से आंसर किया. सर बहुत ही केयरिंग, हम्बल एंड सपोर्टिव हैं. इवन वहाँ का स्टाफ भी बहुत सपोर्टिव, हम्बल एंड केयरिंग है. मुझे एकदम घर जैसा माहौल दिया. सर हमेशा 2 राउंड आते थे, सुबह और शाम, जिसमें वो बहुत अच्छे से मेरा और मेरे बेबी का चेकअप करते थे, जिससे हमें वहाँ पे बहुत अच्छा ट्रीटमेंट मिला. इवन वहाँ अकोमोडेशन फैसिलिटी एंड मेडिसिन फैसिलिटीज़ वो भी बहुत अच्छी थी, जिससे मुझे वहाँ पर कोई भी तकलीफ नहीं हुई. मेरे को वहाँ पर एकदम घर जैसा माहौल लगा, इसलिए मैं वहाँ बहुत हैप्पीली रही. और मैं सर को उनके आगे के फ्यूचर के लिए बहुत सारी शुभकामनाएं देती हूँ कि उनको आगे बहुत सारी तरक्की मिले. धन्यवाद.
नक्कीच मला एकदम म्हणजे तुम्ही शॉकच दिला खरं म्हणजे. मला माहिती नव्हतं की आपण हितचिंतकांना सुद्धा त्या ठिकाणी या ठिकाणी व्यासपीठ दिलेलं आहे. आणि खरोखर माझ्या मित्रांनी ज्या शुभेच्छा दिल्या, माझ्या आदर्शांनी ज्या शुभेच्छा दिल्या त्याबद्दल धन्यवाद आपले. नक्कीच खूप सुंदर होत्या तुमच्या शुभेच्छा होत्या. तुमचे जे हितचिंतक आहे ते तुमच्याबद्दल म्हणजे जे तुम्ही सामाजिक, वैद्यकीय आणि राजकीय क्षेत्रात काम करत आहात त्यानुसार तुम्हाला या शुभेच्छा भेटलेल्या आहेत तुमच्या पुढच्या नियोजनासाठी. सर, तुम्ही तिघही क्षेत्रात खूप सुंदर असं काम केलेलं आहे किंवा करत आहात आता. पण आमचे जे प्रेक्षक आहे किंवा आता जी आपली तरुण वर्ग आहे, तरुण पिढी आहे, येणाऱ्या पिढीला तुम्ही या क्षेत्रात काम करण्यासाठी काय मार्गदर्शन कराल? खरं तर आपला भारत देश खूप तरुण देश आहे आजच्या घडीला. भारताचं एव्हरेज वय जर बघितलं तर 22 वर्ष आहे आणि पाश्चिमात्य देशांचं एव्हरेज वय आजच्या घडीला 45च्या पुढे आहे. म्हणजे भारत हा जगातला सर्वात तरुणांचा देश आहे. आणि तरुणांनी त्यांच्या आयुष्यामध्ये कुठल्याही क्षेत्रात जा, परंतु खूप मेहनत जर त्यांनी घेतली तर नक्कीच त्यांना सक्सेस त्या ठिकाणी मिळणार आहे. कोणीही मनामध्ये न्यूनगंड त्या ठिकाणी बाळगू नका की आपल्याला पुढे भविष्यात शिक्षणानंतर काही संधी मिळेल का किंवा मिळणार नाही. आपण जर खरोखर मेहनत घेतली तर नक्कीच आपण उत्तुंग भरारी त्या ठिकाणी घ्याल. तसंच तरुणाईमध्ये खूप जोश असतो तरुणांमध्ये आणि त्या जोशमध्ये बऱ्याच वेळेस तरुण भरकटून जातो. परंतु असं न भरकटता व्यसनाधीन न होता त्या ठिकाणी जास्तीत जास्त प्रयत्न केला पाहिजे, जिद्दीने मेहनत केली पाहिजे. तर त्या ठिकाणी उत्तुंग भरारी मारण्यापासून आपल्याला कोणी रोखू शकत नाही. सर, नक्कीच फारच सुंदर मेसेज तुम्ही आपल्या प्रेक्षकांना किंवा जे तरुण वर्ग आहे त्यांना दिलेला आहे आणि नक्कीच ते प्रेरित तुमच्याकडनं होणारच आहे. पण तत्पूर्वी तुम्ही आज इथे तुमचा अमूल्य वेळ काढून आमच्या स्टुडिओमध्ये आलात, यशोगाथा या कार्यक्रमात आला, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. आणि नक्कीच तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी आमच्याकडून तुम्हाला शुभेच्छा आहेत. धन्यवाद. खरोखर यशोगाथा एक संघर्षमय प्रवास. आपण मला या ठिकाणी बोलण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिलं त्याबद्दल आपल्या सर्व टीमचे खूप खूप धन्यवाद. नक्कीच. आणि असेच नवनवीन व्यक्तिमत्व आपण पुढच्या एपिसोडमध्ये बघणारच आहोत. तत्पूर्वी आजचा जो कार्यक्रम आहे त्यातून आज मी तुमच्याकडून परमिशन घेते की मी पुढच्या एपिसोडमध्ये नक्की तुम्हाला एक सुंदर अशा व्यक्तिमत्वासोबत भेटेल. तत्पूर्वी सप्तरंग मराठी चॅनलला जर तुम्ही लाईक केलं नसेल किंवा सबस्क्राईब केलं नसेल तर ते नक्की करा. आणि यशोगाथा या कार्यक्रम बघण्यासाठी नक्कीच सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. धन्यवाद.